Welcome everyone. In this video, we study the Rayleigh-Jeans formula for black body radiations and by classical mechanics or classical theory and quantum theory by using classical and quantum theory. Now, Rayleigh and Jeans used classical physics to explain the black body spectrum. They determine the number of independent modes of vibrations lying between a small range of frequency. They assume that the law of equipartition of energy is applicable to radiation as well. म्हणजे त्यांनी जो इक्विपार्टिशन लॉ ऑफ इक्विपार्टिशन होता एनर्जीचा तो काय केला त्यांनी एनर्जीसाठी ॲज होईल म्हणजे ब्लॅक बॉडीसाठी त्यांनी कन्सिडर केला. दॅट इज एव्हरी मोड ऑफ व्हायब्रेशन इज असोसिएटेड विथ ॲन ॲव्हरेज एनर्जी KT. कोण इक्विपार्टिशनचा जो लॉ आहे तो लो काय आहे, एव्हरी मोड ऑफ व्हायब्रेशन इज असोसिएटेड विथ ॲन ॲव्हरेज एनर्जी KT. म्हणजे KT ही एनर्जी कशी आली, 1/2 KT बिंग दी कॉन्ट्रीब्युशन ऑफ कायनेटिक एनर्जी. म्हणजे 1/2 KT जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कसं कुणाचं आहे, कायनेटिक एनर्जीचं आहे आणि अनदर 1/2 KT इज दी पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे असं दोन्हींचं मिळून काय होतं, KT होतो, 1 KT होतो. मल्टिप्लाइंग दी नंबर ऑफ मोड्स ऑफ व्हायब्रेशन इन अ सर्टन फ्रिक्वेन्सी रेंज बाय KT गिव्स द energy of vibration gives the energy of radiation in the specified range. जर आपण या KT ने काय केलं, KTला जेवढे नंबर ऑफ व्हायब्रेशन्स असतात, नंबर ऑफ मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स असतात त्याने जर या KTला जर मल्टिप्लाय केलं त्या फ्रिक्वेन्सी रेंजने तर आपल्याला काय मिळेल, एनर्जी ऑफ रेडिएशन इन द स्पेसिफाईड रेंज. म्हणजे त्या स्पेसिफिक रेंजमधील फ्रिक्वेन्सीची काय मिळेल आपल्याला, एनर्जी मिळेल त्या रेडिएशनची. नाव कन्सिडर अ ब्लॅक बॉडी कॅव्हिटी ॲट टेम्परेचर T. आता काय करायचं, एक ब्लॅक बॉडी कॅव्हिटी कन्सिडर करायची ॲट टेम्परेचर T. आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखी द वॉल्स ऑफ द कॅव्हिटी आर परफेक्ट रिफ्लेक्टर्स. त्या ज्या कॅव्हिटीच्या इनसाइड वॉल्स ज्या आहेत त्या कशा आहेत, परफेक्ट रिफ्लेक्टर्स आहेत. लेट व्ही बी द व्हॉल्यूम ऑफ द कॅव्हिटी टू बी अ क्युबिकल एज L. Now inside the cavity we have these black body waves moving in all possible directions with all possible frequencies and yet the system is in equilibrium. आता त्या कॅव्हिटीच्या आतमध्ये कसं आहे की ब्लॅक बॉडीच्या ज्या वेव्ज आहेत त्या कशा होतात, कंटिन्युअसली मूव्ह होतात सगळ्या डायरेक्शनमध्ये. जेवढे पॉसिबल डायरेक्शन्स असतील तेवढ्या पॉसिबल डायरेक्शनमध्ये त्या मूव्ह होतात. म्हणजे आणि जेवढ्या पॉसिबल फ्रिक्वेन्सीज असतील त्या पॉसिबल फ्रिक्वेन्सीज कशा आहेत, हे सगळं आणि ही पूर्ण सिस्टीम कशी आहे, इक्विलिब्रियममध्ये. दिस इज पॉसिबल इफ द एन्क्लोजर गेट्स फिल विथ स्टेशनरी वेव्ज. दिस इज पॉसिबल इफ द एन्क्लोजर गेट्स फिल विथ स्टेशनरी वेव्ज ऑफ ऑल वेवलेंथ्स इन ऑल डायरेक्शन. आणि हे कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस स्टेशनरी वेव्ज असतील सर्व डायरेक्शनमध्ये आणि सर्व प्रकारच्या सगळ्या वेवलेंथच्या स्टेशनरी वेव्ज. दिस कंडिशन कॅन बी रिअलाइज्ड ओनली इफ द पाथ लेंथ फ्रॉम wall to wall. This condition can be realized only if the path length from wall to wall, whatever the direction, is an integral multiple of half wavelengths, so that node occurs at each reflecting surface. म्हणजे हे कधी पॉसिबल आहे, ही कंडिशन जी पाथ लेंथ असेल, वॉल टू वॉलमधील जी पाथ लेंथ असेल कोणत्याही डायरेक्शनची, इज इन इंटिग्रल मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ्स, सो दॅट नोड ऑकर्स ॲट each reflecting surfaces. आता बघा, इफ द कॅव्हिटी इज क्यूब ऑफ लेंथ L. आता कॅव्हिटी जी आहे ती कशी आहे, क्यूब आहे ती आणि तिची लेंथ काय आहे, L आहे, लेंथ L. अँड इफ इट्स एजेस आर टेकन अलॉंग X, Y and Z directions respectively, then the condition that stationary waves are formed in X direction. आता जर कंडिशन घेतली आपण, X डायरेक्शनने जर स्टेशनरी वेव्ज फॉर्म झाल्या तर जी L असेल म्हणजे लेंथ असेल ती कशी असेल, NX λ/2, वेअर NX इज इक्वल टू 1 2 3 म्हणजे नंबर ऑफ नोड्स. म्हणजेच NX काय येईल, NX इज इक्वल टू 2L/λ येईल. आणि ही आपली फर्स्ट 3 मोड्स ऑफ स्टेशनरी वेव्ज इन X डायरेक्शनची आपण ही मी डायग्राम दाखवली तुम्हाला फिगरमध्ये.
डायग्रॅम जी दिसते ती. मग ए बघा, ए पार्ट बघा, एल इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. बी पार्ट बघा, एल इज इक्वल टू 2 लॅम्बडा बाय 2. नंतर सी बघा, एल इज इक्वल टू 3 लॅम्बडा बाय 2. आता सिमिलरली असंच सिमिलरली फॉर ऑल स्टेशनरी वेव्ज इन वाय डायरेक्शन, म्हणजे एन वाय इज इक्वल टू 2l बाय लॅम्बडा. एन वाय इज इक्वल टू काय असेल, 1 2 असेल, 1 2 3 सो ऑन. आणि फॉर झेड डायरेक्शन एन झेड इज इक्वल टू 2l by lambda, where nz is equal to 1 2 3 so on. It can be shown that for standing waves in any arbitrary directions, म्हणजे स्टँडिंग वेव्ज असतील एनी आर्बिट्ररी डायरेक्शनमध्ये, त्याची जी एन ची व्हॅल्यू जी असेल ती काय असेल, एन इज इक्वल टू 2l बाय लॅम्बडा. एन इज इक्वल टू काय असेल, 2l बाय लॅम्बडा, फेअर एन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, म्हणजे अंडर रूट nx स्क्वेअर प्लस ny स्क्वेअर प्लस nz स्क्वेअर, अँड nx इज इक्वल टू काय असेल, 0 1 2 3 सो ऑन. ny काय असेल, 0 1 2 3 सो ऑन. nz काय असेल, 0 1 2 3 अँड सो ऑन. नाव हिअर इन दिस कंडिशन nx इज इक्वल टू ny इज इक्वल टू nz इज नॉट इक्वल टू 0 सायमल्टेनियसली, म्हणजे एकाच वेळेस nx ny nz हे कसे 0 नसतील. nx ny nz हे एकाच वेळेस 0 नसतील. 1 or 2 of nx ny nz can be 0 but not all 3 simultaneously. म्हणजे एका वेळेस nx ny nz यांच्यापैकी दोघे जण 0 असू शकतात, पण तीनही एका वेळेस 0 नसतात. बिकॉज दॅट वुड इंडिकेट दॅट देअर इज नो वेव्ह. म्हणजे जर हे पूर्ण 0 दाखवले, nx ny nz इक्वल टू 0 असेल, त्याचा अर्थ असा होईल की तिथं वेव्हच नाही आहे. If ny is equal to 0, nz is equal to 0, then n is equal to nx and n is equal to nx, and it will represent a wave moving in x direction. Now आता हे कसं होतं, ny ची व्हॅल्यू 0 असेल, nz ची 0 असेल आणि n इज इक्वल टू nx असेल, म्हणजे वेव्ह कोणत्या डायरेक्शनमध्ये मूव्ह करते, तर ती x डायरेक्शनमध्ये मूव्ह करते. Now every combination of nx, ny and nz gives a different mode of vibrations of definite wavelength and direction. म्हणजे यांचे कॉम्बिनेशन्स nx, ny, nz चे काय घेतील, डिफरंट मोड ऑफ व्हायब्रेशन्स देतील ऑफ डेफिनाइट वेवलेंथ अँड डायरेक्शन. The number of possible modes within the cavity corresponds to the possible combination of integers nx, ny, nz satisfying the above equation. म्हणजे हे दोन इक्वेशन होते ना आपले, n इज इक्वल टू अंडर रूट nx स्क्वेअर प्लस ny स्क्वेअर प्लस nz स्क्वेअर अँड n इज इक्वल टू 2l बाय लॅम्बडा, हे दोन इक्वेशन ते सॅटिस्फाय करतील. टू काउंट द नंबर ऑफ स्टेशनरी वेव्स लाईंग बिटवीन to count the stationary waves lying between y lambda and lambda plus d lambda, we count the number of permissible sets of nx, ny and nz values that yield wavelength in this interval. आता जर आपल्याला लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा अँड लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा यांच्यामधील जर स्टेशनरी वेव्स काउंट करायचे असतील, नंबर ऑफ परमिसिबल सेट्स, त्यासाठी आपल्याला nx, ny, nz चे काउंट करायला लागतील. तर नाऊ कन्सिडर, आता एक डायग्राम दाखवली मी, कन्सिडर, आता ही डायग्राम बघा, एन स्पेसची डायग्राम आहे, nx, ny, nz दाखवली तर तीन ॲक्सिसला. कन्सिडर एन एन स्पेस whose coordinate axes are nx, ny and nz. Each point in n space corresponds to a set of nx, ny, nz values and thus to a standing wave. म्हणजे या प्रत्येक पॉईंट n स्पेसमधला काय दाखवतोय, तुम्हाला एक सेट दाखवतोय व्हॅल्यूचा, nx, ny, nz चा सेट दाखवतोय, आणि ती एक सेट म्हणजे काय, एक स्टँडिंग वेव्ह आहे. The total number of wavelengths between lambda and lambda plus d lambda is the same as the number of points in n space whose distances from the origin lie between n and n plus dn. म्हणजे आता the volume of the spherical shell of radius n and thickness dn is 4 pi n square. 4 pi n square
the volume of the spherical shell of radius n and thickness dn is 4 pi n square dn, but since only positive values of nx, ny and nz are permitted. म्हणजे nx, ny, nzच्या कोणत्या व्हॅल्यूज परमिटेड येतात? ज्या फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूज असतील त्याच परमिटेड येतात. The number of n values will be 1/8 of this number. Number of n values will be the 1/8 of this number. Let the permitted values be n of n dn is equal to permitted value ची आपण काय केले? Let the permitted values of be n of n dn is equal to 1/8 4 pi n square dn. आता हे मी तुम्हाला कॉम्बिनेशन दाखवलेत. आउट ऑफ दिस 8 कॉम्बिनेशन्स वी आर अलाउड ओनली दी फर्स्ट वन. म्हणजे आता तुम्हाला मी 8 कॉम्बिनेशन दाखवले तिथं, त्या 8 कॉम्बिनेशनपैकी फक्त पहिलंच अलाउड आहे, कारण बाकीच्या कॉम्बिनेशनमध्ये निगेटिव्ह आलेत, व्हॅल्यूज निगेटिव्ह आलेत. मग आता बघा एन ऑफ एन डी एन इज इक्वल टू 1/8 4 पाय एन स्क्वेअर डी एन. ते आपण काय केलं, एन ऑफ एन डी एन इज इक्वल टू आपण सिम्प्लिफाईड केलं. 4ने 8ला काय केलं, तिथं आलं त्याचा 1/2 झाला पाय एन स्क्वेअर डी एन बाय 2. आणि आपल्याला काय माहिती आहे, एन इज इक्वल टू 2l बाय लॅम्बडा आपल्याकडे आहे आधीचा. त्यावरून आपण काय केलं, डी एन काढला. डी एन कसं काढला, तर 2l बाय लॅम्बडाला काय केलं आपण, त्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. म्हणजे डी एन इज इक्वल टू -1 बाय लॅम्बडा स्क्वेअर 2l इंटू डी लॅम्बडा. Now let n of lambda d lambda be the number of modes lying between lambda and lambda plus d lambda. काय केलं, let n of lambda d lambda be the number of modes lying between lambda and lambda plus d lambda. Then n of lambda d lambda is equal to number of modes lying between n and n plus dn. म्हणजे काय येईल, n of lambda d lambda is equal to minus n of n dn. म्हणजे आपण हे दोन इक्वेशनवरून काय केलं, आपण ती व्हॅल्यू घेतली. म्हणजे आणि इथं काय येतं आहे, द निगेटिव्ह साईन शोज दॅट ॲज लॅम्बडा इन्क्रीजेस एन डिक्रीजेस. लॅम्बडाची व्हॅल्यू इन्क्रीज झाली, एनची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. देअरफॉर एन ऑफ लॅम्बडा डी लॅम्बडा इज इक्वल टू, आता एन ऑफ लॅम्बडा डी लॅम्बडा इज इक्वल टू आपण काय करणार, ही मायनस एन ऑफ एन आणि त्यात ही डी एनची व्हॅल्यू पुट करणार. डी एनची व्हॅल्यू काय, -1 बाय लॅम्बडा स्क्वेअर 2l डी लॅम्बडा, आणि ही व्हॅल्यू काय येईल, पाय एन स्क्वेअर डी एन बाय 2. म्हणजे पाय बाय 2 2l बाय लॅम्बडा स्क्वेअर 2l बाय लॅम्बडा स्क्वेअर डी लॅम्बडा. आणि निगेटिव्ह साईन इथं वरती घेतलं होतं, एन ऑफ लॅम्बडा डी लॅम्बडा, इथं -n होता. आणि ह्या डी एन काय होता, -1 बाय लॅम्बडा स्क्वेअर 2l डी लॅम्बडा, त्यांचा तो मायनस निघून गेला. आणि त्याला सिम्प्लिफाईड केल्यानंतर काय येतं, एन ऑफ लॅम्बडा डी लॅम्बडा इज इक्वल टू 4 पाय व्ही बाय लॅम्बडा रेस टू 4 डी लॅम्बडा. म्हणजे 2l बाय लॅम्बडाचा स्क्वेअर आहे इथं, 2l बाय लॅम्बडा स्क्वेअर, इथं फक्त 2l बाय लॅम्बडा स्क्वेअर आहे, आणि इथं 2l बाय लॅम्बडा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. यांचं काय झालं, 4 पाय व्ही बाय लॅम्बडा रेस टू 4 डी लॅम्बडा. आता व्ही कसा घेतला, तर व्ही घेतला एल क्यूबचा. एल क्यूब म्हणजे व्ही घेतला म्हणजे व्हॉल्यूम, तो घेतला. देअरफॉर नंबर ऑफ स्टँडिंग वेव्स पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू, नंबर ऑफ स्टँडिंग वेव्स पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू, काय केलं, या एन ऑफ लॅम्बडा डी लॅम्बडाला कशाने डिवाइड केलं, व्हॉल्यूमने डिवाइड केलं. म्हणजे काय मिळालं आपल्याला, काय मिळणार आपल्याला, नंबर ऑफ स्टँडिंग वेव्स पर युनिट व्हॉल्यूम. देअरफॉर एन ऑफ लॅम्बडा डी लॅम्बडा इज इक्वल टू 4 पाय बाय लॅम्बडा रेस टू 4 डी लॅम्बडा. हे झालं इक्वेशन नंबर 4 म्हणा याला. आणि तो काय आला, नंबर ऑफ स्टँडिंग वेव्स पर युनिट व्हॉल्यूम आलं. नाव this equation 4 was derived by Rayleigh and Jeans, and modifies this equation by arguing that black body radiation consists of electromagnetic waves which are transverse in nature, and for each transverse standing waves there are two perpendicular directions of polarization. रिले जीन्सनी काय म्हणले, रिले जीन्स त्यांनी हे इक्वेशन मॉडिफाय केलं, आणि ते काय म्हणले की ब्लॅक बॉडी रेडिएशन कन्सिस्ट काय करतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात त्या, आणि त्या कशा असतात, ट्रान्सवर्स इन नेचर असतात. आणि फॉर इच ट्रान्सवर्स स्टँडिंग वेव्हसाठी देअर आर 2 परपेंडिक्युलर डायरेक्शन्स ऑफ पोलरायझेशन. आणि त्यांच्यासाठी काय असतात, 2 परपेंडिक्युलर डायरेक्शन असतात पोलरायझेशनच्या. हेन्स द ॲक्च्युअल नंबर ऑफ इंडिपेंडेंट स्टँडिंग और स्टेशनरी वेव्ज इन द कॅव्हिटी इज ट्वाईस द नंबर. म्हणजे ते वेव्ज कशा असतील, ट्वाईस द नंबर असतील. म्हणजे जे इक्वेशन भेटलं त्याच्यात ट्वाईस असतील. म्हणजे
they modified equation 4 as n of lambda d lambda is equal to 2 into 4 pi lambda raised to 4 d lambda. म्हणजे ते इक्वेशन काय झालं 8 pi by lambda raised to 4 d lambda. This is equation 5. आता as mentioned before मी काय म्हणलो आधी Rayleigh and Jeans assume that classical law of equipartition of energy applies to radiation as well and average energy of each mode of vibration is kT. म्हणजे त्यांनी आधी सांगितलं होतं रिले अँड जीन्स अज्युम दॅट क्लासिकल लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी अप्लाइज टू रेडिएशन. ते काय म्हणतात जो क्लासिकल लॉ आहे इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीचा तो रेडिएशनला पण अप्लाय होतो अँड ॲव्हरेज एनर्जी ऑफ इच मोड ऑफ व्हायब्रेशन इज के टी असते. हे आता तो इक्विपार्टिशन लॉ आहे. देअरफॉर द एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम contain in radiation with wavelengths between lambda and lambda plus d lambda is u of lambda d lambda is equal to 8 pi kt by lambda raised to 4 d lambda. म्हणजे आता काय केलं आपण या n लॅम्डाने काय केलं आपण केटीला मल्टिप्लाइड केलं म्हणजे आपल्याला काय भेटणार आपल्याला पूर्ण एनर्जी भेटणार आहे. देअरफॉर द एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम कंटेन इन रेडिएशन विथ वेवलेंथ्स बिटवीन लॅम्डा अँड लॅम्डा प्लस डी लॅम्डा इज 8 pi kt by lambda raised to 4 d lambda. ही काय भेटली आपल्याला एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम भेटली. नाव आता एक माहिती आहे आपल्याला लॅम्डा इज इक्वल टू सी बाय न्यू म्हणजे वेअर न्यू इज दी फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन अँड सी इज दी व्हेलॉसिटी ऑफ लाईट स्पीड ऑफ लाईट. देअरफॉर यावरून आपल्याला डी लॅम्डा इज इक्वल टू काय मिळेल मायनस सी बाय न्यू स्क्वेअर डी न्यू. डी लॅम्डा इज इक्वल टू मायनस सी बाय न्यू स्क्वेअर डी न्यू. म्हणजे इथं काय केलं आहे आपण या लॅम्डा इज इक्वल टू सी बाय न्यूचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला आहे आणि तो विथ रिस्पेक्ट टू न्यू घेतला आणि तो काय आला डी लॅम्डा बाय डी न्यू इज इक्वल टू मायनस सी बाय न्यू स्क्वेअर डी लॅम्डा इज इक्वल टू मायनस सी बाय न्यू स्क्वेअर टी न्यू. नाव आता आपण काय करणार इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6 इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी आपण ते लिहिणार. म्हणजे इक्वेशन 5ला आणि आपण इक्वेशन 6ला इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी लिहिणार. सिन्स एन ऑफ न्यू डी न्यू इज इक्वल टू काय मायनस एन ऑफ लॅम्डा डी लॅम्डा या वरच्या इक्वेशनवरून. And here negative sign shows that lambda increases न्यू डिक्रीजेस. म्हणजे जशी वेवलेंथ वाढत जाते तशी तशी त्याची काय होते त्याच वेवची फ्रिक्वेन्सी कमी होत जाते. एन ऑफ न्यू डी न्यू इज इक्वल टू काय मग 8 पाय न्यू स्क्वेअर बाय सी क्यूब डी न्यू. म्हणजे एन ऑफ न्यू डी न्यू हे जे यू लॅम्डा डी लॅम्डा इक्वेशन होतं ना त्यात काय केलं आपण फक्त डी लॅम्डाच्या ठिकाणी काय केलं मायनस सी बाय न्यू स्क्वेअर डी न्यू टाकलं आहे. मग काय आलं ते 8 पाय न्यू स्क्वेअर बाय सी क्यूब डी न्यू. नाव यू ऑफ न्यू डी न्यू इज इक्वल टू 8 पाय के टी न्यू स्क्वेअर बाय सी रेस टू 4 इंटू सी बाय न्यू स्क्वेअर इंटू डी न्यू. आणि काय होईल आता सीचा एक कॅन्सल झाला न्यू स्क्वेअर गेला तिथं 2 राहिला न्यू रेस टू 4 होता तर तिथं 2 राहिला सी रेस टू 4 होता तर तिथं 3 राहिला. म्हणजे ते आलं यू ऑफ न्यू डी न्यू इज इक्वल टू 8 पाय न्यू स्क्वेअर के टी बाय सी क्यूब इंटू डी न्यू. हे झालं दिस इज इक्वेशन नंबर 7 अँड दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज रेले-जीन्स फॉर्म्युला फॉर ब्लॅक बॉडी रेडिएशन. आणि हा जो इक्वेशन आहे यू ऑफ न्यू डी न्यू इज इक्वल टू 8 पाय न्यू स्क्वेअर के टी बाय सी क्यूब डी न्यू. दिस इज इक्वेशन नंबर 7 अँड दिस इज द रेले-जीन्स फॉर्म्युला फॉर ब्लॅक बॉडी रेडिएशन. नाव आता कंपॅरिझन केलं आहे ही क्लासिकल थेरी का फेल झाली. आता तर क्लासिकल थेरी का फेल झाली तर अकॉर्डिंग टू ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम काय होतं जसं जसं न्यू हायर फ्रिक्वेन्सीकडे जातो जसं जसं न्यू हायर फ्रिक्वेन्सीकडे जातो तसं तसं काय होतं एनर्जी कशी काय होते डिक्रीज होत जाते इथं. म्हणजे रेले-जीन्स लॉ होल्ड्स गुड ओनली फॉर व्हेरी स्मॉल फ्रिक्वेन्सीज. फक्त स्मॉल फ्रिक्वेन्सीसाठी काय रेले-जीन्स लॉ कसा आहे होल्ड करतो. रेले-जीन्स लॉ होल्ड्स गुड ओनली फॉर व्हेरी स्मॉल फ्रिक्वेन्सीज
त्यामुळे ही थेरी फेल झाली. क्लासिकल थेरी म्हणजे रेलेजन्स फॉर्म्युला हा बरोबर आहे, पण कशासाठी? फक्त स्मॉल फ्रिक्वेन्सीसाठी. हाय फ्रिक्वेन्सीसाठी हा ओबे करत नाही, म्हणजे फॉलो होत नाही. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय बघू? क्वांटम थेरी ऑफ रेडिएशन बाय प्लँक्स फॉर्म्युला बघू. आणि तुम्ही काय करायचं? प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ काय करायचा? त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव टाकायचं. आणि आता आपल्या कॉलेजची लायब्ररी सुरू झाली आहे. तुम्हाला जे मी शिकवतोय ते पुस्तक तुम्हाला कॉलेजमधून भेटेल. ज्यांना ज्यांना पुस्तक घ्यायचं असेल ते काय करा, कॉलेजमध्ये या, लायब्ररीचं कार्ड घ्या आणि लायब्ररीतून पुस्तक घेऊन जा. थँक्यू सो मच. थांबू आपण इथे आणि पुढच्या व्हिडिओत आपण बघू क्वांटम थेरी ऑफ रेडिएशन प्लँक्स फॉर्म्युला.